नमस्कार, मी शिवम बोरकर गुरुजी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे आपला प्रॅक्टिस सेट 1.2 जे आधारित असणारे बीपीटी थेरम, त्याचा कॉन्व्हर्स, अँगल बायसेक्टर आणि त्याचा कॉन्व्हर्स आणि प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल। तर या लेक्चरमध्ये आपण सुरुवातीला करूया त्याचं रिव्हिजन, त्याच्यानंतर बघूया आपली प्रॅक्टिस सेट 1.2। तर बघा, ज्या पण वेळेस आता तुम्हाला या टाइपचा ट्रायंगल दिसणार ABC, ज्याच्यामध्ये जर आपल्याला एखादी लाईन एखाद्या साइडला ट्रायंगलच्या जर पॅरलल दिलेली असेल तर त्यावेळेस आपण कोणता थेरम लावणार? बीपीटी थेरम। तर बघा, ज्यावेळेस पण ही लाईन याला पॅरलल दिली त्यावेळेस जर या पद्धतीचा कोणत्याही पद्धतीचा जर ट्रायंगल असेल तर त्याला आपण लिहू शकतो AP अपॉन PB इक्वल्स टू AQ अपॉन QC। हा कोणता थेरम आहे? बीपीटी थेरम। त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी थेरम, ज्याच्यामध्ये आपल्याला देतील गिव्हन की रेशिओ कसे देतील, इक्वल देतील, ज्याच्यावरून आपल्याला काय दाखवायची? लाईन पॅरलल दाखवायची। म्हणजे आपल्याला गिव्हन काय असणार? आपल्याला गिव्हन असणार AP अपॉन PB इक्वल्स टू AQ अपॉन QC। तर आपल्याला टू शो करावं लागणार, काय करावं लागणार की लाईन काय L पॅरलल असणार कोणाला? साइड BC ला। त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर बघितलं होतं आपण अँगल बायसेक्टर थेरम, अँगल बायसेक्टर थेरम। तर बघा, या ठिकाणी आपल्याला गिव्हन असेल की हा जो रे आहे QS हा काय असणार? अँगल बायसेक्टर असणार। जर तो अँगल बायसेक्टर असेल त्यावेळेस आपण त्याला काय लिहू शकणार? PS अपॉन SR। जर बघा P पासून सुरुवात केली तर नेक्स्ट जी सुरुवात आहे ती सुद्धा कुठून करायची? P पासून, म्हणजे काय येईल? PQ अपॉन QR। जर या ठिकाणी बघा, जर आपण R पासून सुरुवात केली असती तर कसं लिहिलं असतं? RS अपॉन SP इक्वल्स टू RQ अपॉन QP, RQ अपॉन QP। तर महत्वाचं असं आहे की सुरुवात कुठून करत आहे? P पासून सुरुवात केली तर नेक्स्ट सुरुवात P पासून, जर सुरुवात आपण R पासून केली तर इकडची सुरुवात देखील कुठून होणार? R पासून। त्याच्यानंतर बघा, जर अँगल बायसेक्टर दिलेला असेल तर त्याला आपण या रेशिओच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो। नेक्स्ट क्वेश्चन काय विचारतील आपल्याला की अँगल बायसेक्टर दाखवा, तर त्यावेळेस काय करणार आपण? दोन्ही रेशिओ जर आपण इक्वल दाखवले तर त्यावेळेस काय होणार? तो अँगल बायसेक्टर होणार। म्हणून याचा कॉन्व्हर्स जो येतो, कॉन्व्हर्स ज्या पण वेळेस असा रेशिओ इक्वल असेल RS अपॉन SP इक्वल्स टू RQ अपॉन QP, त्यावेळेस आपण म्हणू शकतो की हा जो रे आहे, रे QS हा काय होणार? अँगल बायसेक्टर। काय होणार? अँगल बायसेक्टर। जर अँगल बायसेक्टर दिलेला असेल तर रेशिओ इक्वल, आणि जर रेशिओ इक्वल असतील त्याचा अर्थ अँगल बायसेक्टर। सिमिलरली जर रेशिओ इक्वल असेल तर लाईन काय आहे? पॅरलल। लाईन पॅरलल असेल तर रेशिओ काय असतील? इक्वल। त्याच्यानंतर आपण बघितलं होतं 3 पॅरलल लाईन आणि त्याच्या ट्रान्सव्हर्सलची जी प्रॉपर्टी आहे ती T1 T2 L M M आणि M, A B C D E F। तर या ठिकाणी बघा, 3 पॅरलल लाईन देअर ट्रान्सव्हर्सल वरून काय लिहू शकतो आपण? AB अपॉन BC इक्वल्स टू DE अपॉन EF। जर तुम्ही या साइडने देखील सुरुवात केली तरी काही चुकत नाही, तर या ठिकाणी आपण लिहू शकतो CB अपॉन BA इक्वल्स टू FE अपॉन ED। तर बघा, या टॉपिकवर आधारित आपली जी प्रॅक्टिस सेट आहे 1.2, तर याला करू आपण सुरुवात। यानंतर आपल्याला बघायचं आहे आपला प्रॅक्टिस सेट 1.2, ज्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट क्वेश्चन आधारित आहे कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम, ज्याच्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे एक ट्रायंगल दिलेला आहे। बघा, फर्स्ट क्वेश्चन मध्ये 3 सब क्वेश्चन आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला आयडेंटिफाय करायचं की ट्रायंगल PQR मध्ये हा जो रे PM आहे हा काय दाखवायचा? अँगल बायसेक्टर दाखवायचा। तर आपण बघितलेले आहे कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम, जर रेशिओ इक्वल येत असतील तर त्यावेळेस काय होणार? तो अँगल बायसेक्टर होणार, नाही तर अँगल बायसेक्टर होणार नाही। तर बघा, फर्स्ट क्वेश्चन ज्याच्यामध्ये बघा आपल्याला डायग्राम दिलेली आहे, आपल्याला आयडेंटिफाय करायचं PM अँगल बायसेक्टर होते किंवा नाही। तर फर्स्ट पार्ट जो असतो आपला, जो आपल्याला लिहायचा असतो तो असतो गिव्हन। तर बघा, या ठिकाणी आपण गिव्हन मध्ये लिहिणार PQ बरोबर 7,
त्याच्यानंतर PR इक्वल्स टू 3, QM इक्वल्स टू 3.5, त्याच्यानंतर MR इक्वल्स टू 1.5. त्याच्यानंतर बघा आपण घेणार रेशिओ. तर रेशिओची सुरुवात आपण करत आहे QM अपॉन MR. तर या ठिकाणी QM ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 3.5 आणि MR ची व्हॅल्यू दिलेली आहे 1.5. तर बघा या ठिकाणी आपण काय करू शकतो, जर न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला सेम प्लेस सोडून जर डेसिमल पॉइंट दिलेला असेल तर ते आपण काय करू शकतो, कॅन्सल, किंवा आपण काय करू शकतो, दोन्ही नंबरला 10 ने काय करू शकतो, मल्टिप्लाय. तर या ठिकाणी बघा हा जो नंबर मिळेल आपल्याला 35 आपण काय मिळू शकते, 15. तर दोन्ही नंबर बघा कितीनं डिव्हिजिबल आहेत, 5 न, 5 7 चा आणि 5 3 चा. या ठिकाणी हे झालं आपलं इक्वेशन फर्स्ट. तर बघा या ठिकाणी आपण रेशिओची सुरुवात केली होती क्यू पासून. नेक्स्ट जो रेशिओ आहे आपला त्याची सुरुवात देखील कुठून करायची, आपल्याला क्यू पासून. म्हणून या ठिकाणी लिहिणार आपण QP अपॉन PR. QP ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 7 आणि PR ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 3. जर फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन जर आपण ऑब्झर्व करत असणार तर आपल्याला लक्षात येते फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड यामध्ये आपण लिहू शकतो QM अपॉन MR इक्वल्स टू QP अपॉन PR. म्हणून काय, फ्रॉम कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. तर रे जो आहे आपला PM हा काय होणार, अँगल बायसेक्टर होणार, इज अँगल बायसेक्टर कोणत्या अँगलचा, अँगल QPR चा. ज्या वेळेस पण रेशिओ इक्वल आले त्यावेळेस काय होणार, तो अँगल बायसेक्टर. त्याच्यानंतर बघा आपल्याला सेकंड जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये देखील डायग्राम दिलेले आहेत आणि त्याच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. बघा या ठिकाणी आपण लिहिणार गिवन मध्ये आपण लिहिणार PQ इक्वल्स टू 10, PR इक्वल्स टू 7, RM इक्वल्स टू 6 आणि MQ इक्वल्स टू 8. तर या ठिकाणी आपण रेशिओची सुरुवात करत आहे R पासून. म्हणून या ठिकाणी येणार RM अपॉन MQ. तर या ठिकाणी RM ची व्हॅल्यू 6, MQ ची व्हॅल्यू 8. दोन्ही नंबर डिव्हिजिबल आहेत 2 ने, म्हणून या ठिकाणी 2 ने काय करणार आपण, डिवाइड, 2 3 जा आणि 2 4 जा. या ठिकाणी इक्वेशन दिलं आपण फर्स्ट. त्याच्यानंतर बघा फर्स्ट रेशिओची सुरुवात आपण R पासून केली होती. नेक्स्ट जो रेशिओ आहे तो पण सुरुवात आपण कुठून करणार, R पासून. म्हणून या ठिकाणी मिळणार RP अपॉन PQ. तर या ठिकाणी RP ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 7 आणि PQ ची व्हॅल्यू मिळाली 10. या ठिकाणी बघा दोन्ही रेशिओ जे मिळाले आपल्याला ते इक्वल नाहीत. म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड RM अपॉन MQ इज नॉट इक्वल्स टू RP अपॉन PQ. म्हणून आपण या ठिकाणी लिहू शकणार बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर रेशिओ इज नॉट इक्वल. म्हणून हा जो रे PM आहे हा अँगल बायसेक्टर होणार नाही, कोणत्या अँगलचा, QPR चा. हेन्स बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम रे PM is not angle bisector of angle QPR. नेक्स्ट बघा आपला जो थर्ड क्वेश्चन आहे तो देखील याच्यावर आधारितच आहे. तर बघा या ठिकाणी लिहिणार आपण सुरुवातीला गिवन मध्ये आपल्याला दिसते PQ इक्वल्स टू 9, PR इक्वल्स टू 10, त्याच्यानंतर QM इक्वल्स टू 3.6 आणि MR इक्वल्स टू 4. तर बघा या ठिकाणी रेशिओची सुरुवात करणार आपण R पासून. तर या ठिकाणी RM अपॉन MQ. RM ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 4 आणि MQ ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 3.6. जर आपल्याला खालचा न्यूमरेटर मध्ये जो डेसिमल पॉइंट जर कट करायचा असेल तर वरी काय देणार आपण, एक 0 4 वर, किंवा आपण दोन्ही नंबरला मल्टिप्लाय करू शकतो 10 ने. तर या ठिकाणी येणार 40 अपॉन 36. दोन्ही नंबर डिव्हिजिबल आहेत पूर्ण, म्हणून या ठिकाणी लिहिणार 4 10 जा आणि या ठिकाणी लिहिणार 4 9 चा. म्हणून या ठिकाणी बघा याला देणार इक्वेशन फर्स्ट. त्याच्यानंतर बघा सेकंड रेशिओ आपला काय येणार, RP अपॉन PQ. तर या ठिकाणी RP ची लेंथ दिलेली आहे आपल्याला 10 आणि PQ ची दिलेली आहे 9. इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड चे रेशिओ कसे आलेत, सेम आलेत. म्हणून या ठिकाणी लिहिणार आपण फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड की RM अपॉन MQ इक्वल्स टू RP अपॉन PQ. हेन्स बाय कॉन्व्हर्स ऑफ
angle bisector theorem, ray PM is angle bisector of angle QPR. नेक्स्ट जो आपल्याला बघायचा आहे आपला तो क्वेश्चन नंबर 2. यानंतर बघा आपल्याला विचारलेला आहे क्वेश्चन सेकंड, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला दिलेला आहे ट्रायंगल PQR, इन ट्रायंगल PQR, ज्याच्यामध्ये आपल्याला PM ची लेंथ दिलेली आहे 15, PQ ची लेंथ दिलेली आहे 25, PR ची लेंथ दिलेली आहे 20 आणि NR ची लेंथ दिलेली आहे आपल्याला 8. तर आपल्याला काय विचारलंय, स्टेट वेदर लाईन NM इज पॅरलल टू साइड RQ और नॉट, गिव्ह रिझन. आपल्याला विचारलेले ही जो साइड आहे या साइडला पॅरलल आहे किंवा नाही, तर त्याचं काय लिहायचं सांगितलं आपल्याला कारण. तर आपल्याला माहित आहे फ्रॉम कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी, जर हे रेशिओ आपण इक्वल दाखवलेत असतील, इक्वल असतील तर त्यावेळेस काय म्हणू शकतो आपण, लाईन पॅरलल, अदरवाइज इट इज नॉट पॅरलल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फाइंड करावं लागतील PN अपॉन NR आणि दुसरा रेशिओ PM अपॉन MQ. तर या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला बघा PN ची व्हॅल्यू दिलेली नाही, तर आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढावी लागेल, PN ची, आणि नंतर कोणाची व्हॅल्यू काढावी लागेल, MQ ची. तर बघा या ठिकाणी आपण PR ला सुरुवातीला आपण काय लिहिणार, गिवन पार्ट. गिवन मध्ये आपल्याला दिलेलं आहे इन ट्रायंगल PQR PM इक्वल्स टू 15, PQ इक्वल्स टू 25, PR इक्वल्स टू 20 आणि NR इक्वल्स टू 8. तर बघा या ठिकाणी आपण सुरुवातीला लिहिणार PR इक्वल्स टू PN प्लस NR. असं का लिहिलं, कारण की PN आणि R हे काय येतं, कोलिनियर आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला PR ची लेंथ दिलेली आहे 20, त्याच्यानंतर PN ची लेंथ आपल्याला काय करायचं, काढायची आहे, आणि या ठिकाणी आपल्याला NR दिलेला आहे 8. तर या ठिकाणी बघा प्लस 8 तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार, मायनस, म्हणून 20 मायनस 8 इक्वल्स टू काय मिळणार आपल्याला, PN. मग या ठिकाणी आपल्याला PN मिळालं 12. सिमिलरली बघा या ठिकाणी आपण PQ ला काय लिहू शकतो, तर PQ इक्वल्स टू काय लिहिणार, PM प्लस MQ, PM प्लस MQ. या ठिकाणी देखील कारण काय आहे, ते तिन्ही पॉइंट काय आहेत, कोलिनियर आहेत. या ठिकाणी लिहिणार PMQ. मग या ठिकाणी बघा PQ ची लेंथ आपल्याला दिलेली आहे 25, त्याच्यानंतर बघा PM ची लेंथ दिलेली आहे आपल्याला 15 प्लस MQ. प्लस 15 तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार, मायनस, म्हणून या ठिकाणी 25 मायनस 15 या ठिकाणी काय मिळणार, 10. तर बघा या ठिकाणी आपण पूर्ण व्हॅल्यू काढलेल्या आहेत. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट काय करता येईल आपल्याला, आपल्याला सुरुवातीला रेशिओ घ्यायला लागल PN अपॉन NR. तर बघा या ठिकाणी PN ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 12, आणि NR ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 8. तर बघा या ठिकाणी दोन्ही नंबर डिव्हिजिबल आहेत कितीनं, 4 न. या ठिकाणी येणार 4 3 जा आणि या ठिकाणी काय येणार 4 2 जा. इक्वेशन काय दिलं, फर्स्ट. त्याच्यानंतर रेशिओ घेणार आपण PM अपॉन MQ, PM अपॉन MQ. तर बघा या ठिकाणी PM ची लेंथ आपल्याला दिलेली आहे 15, त्याच्यानंतर MQ ची लेंथ आपल्याला मिळाली आहे 10. तर बघा या ठिकाणी दोन्ही नंबर डिव्हिजिबल आहेत कितीनं, 5 न. म्हणून 5 3 15 आणि 5 2 10. इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड कसे आलेत, इक्वल आलेत. म्हणून या ठिकाणी लिहिणार आपण फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड की PN अपॉन NR इक्वल्स टू PM अपॉन MQ. दोन्ही रेशिओ कसे आलेत, इक्वल आलेत. बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT, ही जी लाईन आहे NM ही या लाईनला काय होईल, पॅरलल होईल. म्हणून बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT साइड NM पॅरलल साइड RQ काय होईल, पॅरलल होतील. कशावरून, बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT. आपल्याला तेच विचारलं होतं, पॅरलल आहेत किंवा नाही, असतील तर काय कारण, तर त्याचं कारण काय, कॉन्व्हर्स ऑफ BPT. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन 3 आपल्याला दिलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे ट्रायंगल MNP, ज्याच्यामध्ये आपल्याला NQ अँगल बायसेक्टर दिलेला आहे. ज्या पण वेळेस आपल्याला अँगल बायसेक्टर दिलेले असेल त्यावेळेस रेशिओ कसे असणार, इक्वल असणार. म्हणून या ठिकाणी बघा MN ची लेंथ दिलेली आहे आपल्याला 5, PN ची लेंथ दिलेली आहे 7 आणि MQ ची लेंथ दिलेली आहे 2.5. देन फाइंड करायचं आपल्याला QP. म्हणून या ठिकाणी सुरुवातीला लिहिणार आपण गिवन. तर बघा या ठिकाणी गिवन दिलेलं आहे इन ट्रायंगल MNP NQ इज अ बायसेक्टर ऑफ अँगल N. त्याच्यानंतर MN ची लेंथ दिलेली आहे आपल्याला 5,
पीएन दिलेले आहे आपल्याला 7 आणि MQ ची लिंक दिलेली आहे 2.5. म्हणून आपण बाय अँगल बायसेक्टर थिरम काय लिहू शकतो, MQ अपॉन QP इक्वल्स टू MN अपॉन NP. तर बघा या ठिकाणी लक्षात ठेवायची गोष्ट अशी की जर रेशोची सुरुवात M पासून केली तर नेक्स्ट जो रेशो मिळेल त्याची सुरुवात कुठून करायची आपल्याला, M पासून. म्हणून या ठिकाणी बघा MQ ची लेंथ आपल्याला काढायची तरी किती दिलेली आहे, सॉरी MQ ची लेंथ दिलेली आहे आपल्याला 2.5, आपल्याला काढायची आहे QP ची. त्याच्यानंतर बघा QP ॲज इट इज, MN ची लेंथ आपल्याला दिलेली आहे 5 आणि त्याच्यानंतर NP ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 7. त्याच्यानंतर आपण करणार या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे काय होणार बघा, 5 इंटू QP इक्वल्स टू 7 इंटू 2.5. त्याच्यानंतर बघा हे 5 इकडं काय तर मल्टिप्लाय, तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार डिवाइड. या ठिकाणी काय मिळणार आपल्याला, QP इक्वल्स टू 7 इंटू 2.5 डिवायडेड बाय 5. त्याच्यानंतर बघा या 5 न आपण याला काय करू शकतो डिवाइड. तर या ठिकाणी डिव्हिजन काय येणार, 5 × 5 0.5. त्याच्यानंतर बघा या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन काय येणार 3.5. तर या पद्धतीने आपल्याला काय करता येईल, क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. यानंतर बघायचं आहे आपल्याला आपला नेक्स्ट क्वेश्चन, जो क्वेश्चन नंबर 4 आहे, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला दिलेलं आहे मेजर ऑफ सम अँगल इन द फिगर्स आर गिवन टू दॅट. आपल्याला काय प्रूव्ह करायचंय, AP अपॉन PB इक्वल्स टू AQ अपॉन QC. हे तर आपण त्यावेळेसच लिहू शकतो ज्या वेळेस PQ काय होईल, साइड BC ला पॅरलल होईल. तर बघा या ठिकाणी आपल्याला अँगल दिलेले आहेत. तर बघा आपल्याला काय दाखवायचं, ही लाईन याला काय दाखवायची पॅरलल. त्यावेळेसच तर आपण लिहू शकतो बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT की ते रेशो कसे आहेत, इक्वल आहेत. जर लाईन पॅरलल आहे तर रेशो कसे असणार, इक्वल असणार. तर बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचंय की ज्या पण वेळेस आपल्याला दोन लाईन पॅरलल दाखवायच्यात, एक तर त्यांचे काय सेम दाखवा, करस्पॉन्डिंग अँगल काय दाखवायचे, सेम दाखवायचे, किंवा इंटेरियर और एक्सटेरियर अल्टरनेट अँगल कसे दाखवायचे आपल्याला, इक्वल, किंवा इंटेरियर अँगल ची जी सम आहे, सम ऑफ इंटेरियर अँगल इज किती दाखवायची 180. जर याच्यापैकी एखादी जरी कंडिशन जर सॅटिस्फाय करत असेल त्यावेळेस समजून चालायचं त्या दोन लाईन काय होतात पॅरलल. तर बघा ना या ठिकाणी हा जो अँगल आहे APQ आणि अँगल ABC हे काय तर दोन्हीचे मेजर सेम आहेत. याचा अर्थ हा जो अँगल APQ आणि अँगल ABC हे 60चे, याचा अर्थ हे दोन अँगल होतात करस्पॉन्डिंग. आणि जर दोन करस्पॉन्डिंग अँगल सेम असतील तर समजून चालायचं ते ज्या दोन लाईन आहेत त्या काय आहेत, पॅरलल आहेत. म्हणजे सुरुवातीला या ठिकाणी आपण लिहिणार गिवन. तर गिवन मध्ये आपल्याला दिलेलं आहे अँगल APQ इक्वल्स टू 60, अँगल ABC इक्वल्स टू 60. मग या ठिकाणी आपण लिहू शकतो फ्रॉम इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड अँगल APQ इक्वल्स टू अँगल ABC इक्वल्स टू 60. आणि हे कोणते अँगल होतात, हे अँगल होतात करस्पॉन्डिंग अँगल. कोणते अँगल होतात, करस्पॉन्डिंग अँगल. म्हणून ही जी साइड आहे PQ ही काय होणार, पॅरलल होणार कोणाला, साइड BC ला. म्हणून या ठिकाणी बघा ज्या पण वेळेस ही लाईन याला पॅरलल असेल म्हणून बाय कोणता थेरम, BPT थेरम आपण लिहू शकतो AP अपॉन PB इक्वल्स टू AQ अपॉन QC. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आपल्याला दिलेला आहे ट्रॅपेजियम. इन अ ट्रायंगल ट्रॅपेजियम ABCD साइड AB पॅरलल साइड PQ पॅरलल साइड DC. पण आपण बघितलेलं होता 3 प्रॉपर्टी अँड देअर ट्रान्सव्हर्सल. तर बघा या ठिकाणी आपल्याला गिवन आहे AB पॅरलल आहे PQ ला आणि ही पॅरलल आहे DC ला. त्याच्यानंतर AD आणि BC काय झाले त्याचे ट्रान्सव्हर्सल. तर या ठिकाणी आपल्याला काय फाइंड करायला सांगितलं, BQ. सुरुवातीला काय करणार आपण, गिवन पार्ट लिहिणं. तर यामध्ये गिवन दिलेले इन ट्रॅपेजियम ABCD साइड AB पॅरलल साइड PQ पॅरलल साइड DC. त्याच्यानंतर AP इक्वल्स टू 15, PD इक्वल्स टू 12, QC इक्वल्स टू 14. तर त्याच्यानंतर बघा आपण लिहू शकतो
काय लिहू शकतो आपण की ही लाईन याला पॅरलल, ही याला पॅरलल, या झाल्या त्याच्या ट्रान्सव्हर्सल. म्हणून बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल या ठिकाणी लिहिणार आपण AP अपॉन PD इक्वल्स टू BQ अपॉन QC. आणि कशावर लिहिलं? बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. या ठिकाणी बघा AP ची लेंथ आपल्याला दिलेली आहे 15, PD ची लेंथ दिलेली आहे 12, त्याच्यानंतर BQ ची लेंथ आपल्याला काढायची आहे आणि QC ची लेंथ दिलेली आहे आपल्याला 14. त्याच्यानंतर बघा काय लिहू शकणार आपण? BQ 12 इंटू BQ इक्वल्स टू 15 इंटू 14. त्याच्यानंतर बघा हे 12 इकडे मल्टिप्लाय तिकडे केल्याच्या नंतर काय होणार? डिवाइड. या ठिकाणी होणार BQ इक्वल्स टू 15 इंटू 14 डिवाइडेड बाय 12. त्याच्यानंतर बघा 3 न दोन्ही नंबरला काय होते? डिवाइड. 3 4 जा आणि 3 5 जा. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी 2 न डिवाइड करू शकतो. 2 2 जा 4, 2 7 जा. म्हणून या ठिकाणी बघा BQ इक्वल्स टू 35 डिवाइडेड बाय 2. त्याच्यानंतर डिव्हिजन केल्याच्या नंतर आपल्याला काही BQ इक्वल्स टू 17.5. तर बघा या पद्धतीने आपल्याला कशावर आधारित क्वेश्चन विचारले जातात? BPT, कॉन्व्हर्स, त्याच्यानंतर अँगल बायसेक्टर त्याचा कॉन्व्हर्स, त्याच्यानंतर प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल. तर या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबू. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.